अरे प्रतीक भाई, अरे हा तू फोन घेतला ऐकलं मी, 1,00,000 रुपयापर्यंत पडला बोलतो. एवढ्या महागाचा फोन काय गरज होती बाळा घ्यायची? आयफोन घेतला का? पण आहे ना, तू 512 घ्यायला पाहिजे, कारण हे 256 आहे ना. मी बघितलं 2-3 जणांकडे, त्याला एवढा भागाचा फोन घेतात पण 256 GB घेतात. आणि तू 512 घेतलाय, याच्यात चंद्र दिसतो का? दाखव ना चंद्र, चंद्र दाखव ना, चंद्र दाखव नाही. 1,00,000 मध्ये गाडी आली असती. फोल्ड घेतला का तू? तो नाही, लोनवर घेण्यात ना वाट लागून जाते माहिती आहे. तू वर्षभर तू एक तारीख आली की तुला 8 की 300 EMI भरायची. तू हँडकॅच घेतलाय. एक सोन्याची चेन घेऊ शकला असता तू. अरे कुठेतरी असेल ना, आता दिसेल ना तिथून, झूम करून तू आणू शकतो ना तुझ्या फोन मध्ये चंद्रला. फ्लिप घेतला का? फ्लिप घेतला असेल ऑब्व्हियसली. फ्लिप स्टार्टअपला इन्व्हेस्ट केले असते 1,00,000 रुपये. आपल्या मार्केटचा प्राइस काय चालू आहे, मार्केटला इन्व्हेस्ट केले असते, एका वर्षात 1,00,000 परत आले असते तुझे. याच्यामध्ये पेन पण आहे ना, पेन. या पेननी काय काय होतं, याच्यावर लिहू शकतो आपण बुकवरती. स्वतःच्या पैशावर घ्या रे का. जब बाप का पैसा घमंड लड़का करेगा, लड़के का पैसा बाप घमंड. सॅमसंग मध्ये साधा फोनला मग 1,00,000 रुपये कशाला टाकायचे? पण आयफोन सारखे फोटो येते, आयफोन सारखे. अरे तुला कॅमेराच पाहिजे होता तर मग DSLR घ्यायचा ना. 1,00,000पर्यंत मस्त कॅमेरा भेटला असता यार. स्वतःचे पैसे घेतले तू.